नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतो की ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही हा शर्ट का घातलाय, आणि ती 1 मिनिट म्हणून कबर्डमधनं एक शर्ट काढते आणि अर्णवला म्हणते की हा शर्ट घाला, छान दिसेल. आणि अर्णव प्रेक्षकांना हसतो आणि म्हणतो की हा शर्ट. ईश्वरी म्हणते हां. अर्णव म्हणतो की ही ट्राउझर. ईश्वरी म्हणते हां. अर्णव म्हणतो हा ब्लेझर. ईश्वरी म्हणते हो. यावर अर्णव तिला म्हणतो की मिस इंदौर, हे कॉम्बिनेशन मॅच होत नाहीये. ईश्वरी म्हणते की हो का. अर्णव म्हणतो हो. ईश्वरी म्हणते की पुरुषांच्या बाबतीत पण हे सगळं असं असतं का. यावर अर्णव म्हणतो की ऑफकोर्स असतं. अर्णव म्हणतो की मी कोण आहेत. मिस्टर अर्णव राजे शिर्के, सात्विक फॅशनचा CEO. पीपल टॉक अबाउट द वेअर अबाउट ड्रेसेस, ऑल राईट. आणि यावर प्रेक्षकांना ईश्वरी गोंधळून जाते आणि म्हणते की हां, हे सगळं माझ्या डोक्यातच नाही आलं. यावर ईश्वरी म्हणते की तुमचा वेळ वाचावा म्हणून मी केलं हे सगळं. आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी लक्षात ठेवेल यापुढे. आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही आवरा, मी आहे. अर्णव म्हणतो ओके. आणि प्रेक्षकांना ईश्वरीला वाईट सुद्धा वाटतं हां, आणि ती तिथून निघून जाते. आणि प्रेक्षकांना ईश्वरी तिथनं निघून गेल्यावर इकडे मात्र अर्णवला फार आनंद होतो आणि तो म्हणतो की हे सगळं ही अशी रोज आवरून ठेवणार आहेत का माझ्यासाठी. अर्णव म्हणतो की गुड, बायकोसारखी वागते. आणि प्रेक्षकांना तो हसतो आणि नंतर त्या शर्टकडे बघतो आणि म्हणतो की पण हे शर्ट रिअली. आणि तो शर्ट त्या ट्राउझर कोटवर ब्लेझरवर ठेवतो. आणि प्रेक्षकांनो, तेवढं झाल्यानंतर इकडे सुप्रियाताईन त्यांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. नमूने बहुतेक आत्ताशी सुप्रियाताईंना जो झालेला प्रकार सांगितलेला आहे की अर्णववर हल्ला झालात असं सगळं. आणि मग सुप्रियाताई म्हणतात की नमू, एवढं सगळं झालं आणि तू हे आत्ता आम्हाला सांगतीये. यावर नमू म्हणते की आई अगं, तुम्ही काल बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होतात ना, आणि खूप उशीर पण झालेला, आणि म्हणून मग. त्यावर जयुताई म्हणतात पण काहीही असो, देवाची कृपा झाली म्हणायची. जयुताई म्हणतात की नशीब आपल्या इशू अर्णवला काही झालेलं नाही. आणि यावर सुप्रियाताई म्हणतात हो ना, नाही काही असलं तरी यावर इशूसोबत फोनवर बोलल्याशिवाय आता काही मला चैन पडणार नाही. यावर लगेच जयुताई म्हणतात की तू लाव बरं फोन तिला. आणि प्रेक्षकांनो, लगेच सुप्रियाताईंनी ईश्वरीला फोन केलेला असतो आणि इकडे ईश्वरी प्रेक्षकांनो अर्णवसाठी ब्रेकफास्ट रेडी करत असते. आणि तेवढ्यात तिला आईचा फोन येतो आणि प्रेक्षकांना आपल्याला अर्णव जिने उतरताना सुद्धा दिसत आहेत. आणि ही ईश्वरीला आनंद झालेला असतो की तिच्या आईचा फोन आलेला असतो. आणि इकडे ईश्वरी म्हणते की हॅलो आई, बोल ना. आई म्हणते अगं इशू बोल काय. सुप्रियाताई म्हणतात की काल एवढं सगळं पार्टीमध्ये घडून गेलं, एका शब्दाने सुद्धा तू फोनवर काही सांगितलं नाहीस. आत्ता नमू म्हणाली हे सगळं. त्यावर ईश्वरी म्हणते प्रेक्षकांनो आईला की तू काळजी करत बसतेस ना, म्हणूनच नाही सांगितलं तुला. सुप्रियाताई म्हणतात इशू अगं, टेन्शन येणारच ना हे सगळं झालं तर आणि ऐकलं तर. आणि प्रेक्षकांना इकडे जयुताईंनाही टेन्शन आलेलं असतं. त्या जयुताई म्हणतात की सुप्रिया तू फोन स्पीकरवर टाक बरं. आणि सुप्रियाताई म्हणतात की इशू फोन स्पीकरवर टाकते, बोल बरं आत्याशी. आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते की आई आम्ही खरंच ठीक आहोत, तू उगाच परेशान होऊ नकोस ग. जयुताई म्हणतात इशू अगं आत्या बोलतेस ग. इशू म्हणते जयुताई म्हणतात बरी आहेस ना ग बाळा. हे बघ मी काय म्हणते, तू आणि अर्णव तुम्ही दोघे इथे येता का जमलं तर. जयुताई म्हणतात की दादालाही तुला भेटून बरं वाटेल ग. आणि सुप्रियाताई म्हणतात हो ना. आणि ईश्वरीच्याही लक्षात येतं आणि ईश्वरी म्हणती हो ग, खरंच खूप दिवस झाले तुम्हाला सगळ्यांना भेटून. आणि ईश्वरी म्हणती येईनच, पण कळवते, एकदा अर्णव सरांशी बोलते आणि कळवते तुला हां. यावर सुप्रियाताई म्हणतात की हो चालेल, आणि फोन ठेवून देतात प्रेक्षकांना. सुप्रियाताई म्हणतात की मला ना आता ह्या दोघांना बघितल्याशिवाय काही चैन पडणार नाही जयुताई. जयुताई म्हणतात हो सुप्रिया. आणि प्रेक्षकांना आता इकडे अर्णवने ईश्वरीने जो ड्रेस काढलेला होता ना तोच घालून येतो हां. आणि ईश्वरी कामात असते त्यामुळे अर्णव तिला म्हणतो की मिस इंदौर. ईश्वरी मागे बघते आणि म्हणते की काय सर.
आता अर्णवला थोडं विचित्र वाटतं की तिने बघितलं नाहीत म्हणून त्याच्याकडे. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदर. ईश्वरी म्हणते की हं. आणि नंतर म्हणतो अर्णव की लेट्स गो. ईश्वरी म्हणती कुठे जातोय का आपण? अर्णव म्हणतो की या माझ्या सासरी. आणि ईश्वरीला हे ऐकून आनंदच होतो. अर्णव म्हणतो की काका काकूंना भेटावंसं वाटतंय. ईश्वरी आनंदाने म्हणते की हो खरंच. आणि अर्णव म्हणतो की आता काय प्रेस रिलीज करू. आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरीचं अर्णवकडे लक्षच नसतं. आणि अर्णव म्हणतो की तिला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की तू काढलेलं कॉम्बिनेशनचा ड्रेस घातलेला आहे. पण तिचं काही लक्ष नसतं. अर्णव म्हणतो चला निघायचं आपण. आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की सर. आणि अर्णवला असं वाटतं की ती काहीतरी वेगळंच बोलणार आहे. आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही माझं आणि आईचं बोलणं ऐकलत ना? आणि ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला विचारणारच होती की आपण थोडा वेळ जाऊया का म्हणून. आणि अर्णव म्हणतो जाऊया. ईश्वरी म्हणती तुम्ही थांबा मी हे सगळं आवरून येते. आणि प्रेक्षकांना अर्णवला ते सांगायचं असतं पण ईश्वरी त्याच्याकडे लक्षच देत नाही. आणि ती म्हणते की सर थांबा मी हे सगळं आवरून येते मग निघूया आपण. आणि प्रेक्षकांना मग अर्णव तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. नंतर ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की सर. आणि ईश्वरी म्हणते की मी घालून दिलेलं कॉम्बिनेशन घातलं तुम्ही. आणि अर्णव मनोमन म्हणतो की फायनली नोटीस केलं. आणि अर्णव म्हणतो की या नॉट बॅड ना. आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही तर म्हणाला होतात ना की हे कॉम्बिनेशन. अर्णव लगेच म्हणतो की मी सिंदूर. आणि अर्णव म्हणतो की काही काही कॉम्बिनेशन ट्राय केल्यानंतरच कळतात की ते परफेक्ट मॅच आहेत की नाही ते. आणि अर्णव म्हणतं की फॉर एक्झाम्पल मी सिंदूर व्हॅनिला आईस्क्रीम आणि मँगो. आणि प्रेक्षकांनो ईश्वरीला ते आठवतं की ती जेव्हा अर्णवला हे सांगते की व्हॅनिला आईस्क्रीम अँड मँगो हे कॉम्बिनेशन म्हणजे खरा स्वर्ग. हे अजून मोठ्या मोठ्या ज्ञानी लोकांना कळलंच नाहीयेत सर. आणि प्रेक्षकांनो हे ईश्वरीला आठवतं आणि ती हसते. आणि नंतर अर्णव हळूच म्हणतो की आणि भडकूचंद आणि मी सिंदूर. आणि यावर हे दोघेही हसतात. आणि अर्णव म्हणतो की मी कारजवळ वाट बघतोय. आणि अर्णव निघून जातो आणि ब्लेझर घेतो आणि ईश्वरीला म्हणतो की डोंट बी लेटिंग भडकूचंद. आणि प्रेक्षकांना ईश्वरीला पण हसायला येतं. आणि इकडे सगळे ब्रेकफास्ट टेबलवर ब्रेकफास्ट करत असतात. आणि अंजली म्हणते की आपले न्यूली मॅरिड कपल कुठे आहेत? अंजली म्हणते की सकाळपासून खालीच आले नाही आहेत ते. आणि इकडे मामा म्हणतात की मी सुद्धा पाहिले नाहीये त्या दोघांना सकाळपासून. अंजली म्हणते काय नाश्ता गार होतोय सगळा. आकाश म्हणतो की मी बोलवून आणू का? अंजली म्हणते हां जा. मामी म्हणतात की घरातल्या घरात काय बोलवून आणायचं, येतील की ते खाली, बस खाली. आणि नंतर लगेच राजेश म्हणतो की कालच्या सगळ्या प्रकरणामुळे घाबरले असतील ते बिचारे. आणि डायरेक्ट मामांना विचारतो की नाही ना मामा. आणि अंजली म्हणते की हो काल ईश्वरी पण खूपच घाबरलेली होती. आणि इकडे राजेश चहा पिता पिता म्हणतो फक्त तीच नाही त्या चिंटुकल्याची पण टरकली असणार म्हणून तर सकाळपासून बिळात दडल्यासारखे बसलेत ना दोघं. राकेश दी तुमच्याबद्दल अशीच दहशत आणि भीती असायला हवी त्या दोघांच्या मनात. आणि अंजली म्हणते की मी बोलवून आणते त्या दोघांना. मामा म्हणतात की अंजली अंजली. आणि मामा म्हणतात की काल जे झालंय त्यातून सावरायला त्या दोघांना वेळ हा द्यायलाच हवा असं मला वाटतंय. मामा म्हणतात की त्यांची इच्छा नसेल खाणे येण्याची तर नको येऊ देत ना. आणि इकडे आकाश म्हणतो खरं तर छान टाइम स्पेंड करायचा विचार केला असेल त्या दोघांनी. आणि अंजली म्हणते की तसं असेलही पण तरीही काळजी वाटते ना रे. आणि इकडे मामा म्हणतात की जाऊ द्या त्यांना त्यांचा टाइम स्पेंड करू द्या, आपण नाश्ता करूयात काय. आणि इकडे राकेश म्हणतो की याच काळजीचा फायदा करून घ्यायला हवा जास्तीत जास्त. अर्णव आणि इंदोरी जिलेबीच्या मनात दहशत रोज वाढत राहिली पाहिजे. आणि प्रेक्षकांनो इकडे हे दोघंही ईश्वरीच्या माहेरी पोचलेले असतात. आणि सुप्रियाताई त्या दोघांची दृष्ट काढत असते. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते की एवढ्या मोठ्या हल्ल्यातनं वाचवलेत अर्णव सर, मग मला का नाही सुचलं त्यांची दृष्ट काढायची. आणि ईश्वरी म्हणते की आई माझ्या लक्षातच नाही आलं.
काल रात्रीच मी अर्णव सरांची नजर उतरवून टाकली असती. आणि सुप्रिया म्हणते, हो का, बरं, याच्या पुढे मी तुला फोन करून सांगत जाईल. इशू, बाई काढ ग तुझ्या नवऱ्याची दृष्ट. आणि प्रेक्षकांना यावर सगळे हसतात. सुप्रिया ताई म्हणतात, बरं चला आता आत या. आणि प्रेक्षकांना हे दोघे जण येतात आणि अर्णव बसतो तर जयुताई म्हणतात की निवांत बसा, आपलंच घर समजा. जयुताई म्हणतात की इशू, आम्ही आलोच हं. जयुताई म्हणतात की नमू चल. ईश्वरी म्हणते की सर, तुमचा तर या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. मग माझ्या आईकडनं आज दृष्ट काढून घेतलीस? आणि अर्णव म्हणतो की कारण ती आई आहेत मिस इंदोर आणि आईच्या कुठल्याच गोष्टींवर डाऊट घ्यायचा नसतो. आणि अर्णव म्हणतो की बाय द वे काका आत आहेत का? आणि ईश्वरी म्हणते की हो. अर्णव म्हणतो मी आलोच भेटून. आणि प्रेक्षकांना तेवढा सुप्रियाताई पाणी घेऊन येतात आणि म्हणतात की अगं अर्णव कुठे गेला? ईश्वरी म्हणते की ते आत गेलेत बाबांना भेटायला. सुप्रियाताई म्हणतात बर घे तू पाणी. आणि सुप्रियाताई म्हणतात की नमूजा अर्णवला पाणी देऊ नये आणि बाबांना सांग की त्यांचा गवती चहा घेऊनच येते मी. आणि प्रेक्षकांना ईश्वरी आईला भेटते आणि म्हणते की आई तू बस ना, मला बोलायचे तुझ्याशी. आणि सुप्रियाताई म्हणतात की बोल. ईश्वरी म्हणते की आई, बाबांना हा असाच चहा लागतो हे कधी कळलं ग तुला? सुप्रियाताई म्हणतात का ग इशू, हा असा अचानक प्रश्न का विचारतेस? आणि प्रेक्षकांना ईश्वरी काही सांगत नाही आणि म्हणते की आई सांग ना. सुप्रियाताई म्हणतात की अगं इतकी वर्ष झाली आहेत लग्नाला, एकमेकांच्या छोट्या छोट्या सवयी सुद्धा आपल्याला न कळत समजतात आणि मग आपण त्या करायलाही लागतो, नवऱ्याला आवडेल तसं. सुप्रियाताई म्हणतात कळलं का? इशू म्हणते की म्हणजे एकमेकांच्या सवयी कळल्या की नातं घट्ट होतं का? सुप्रियाताई म्हणतात की एवढंच नाही काही, आपल्याला आपल्या नवऱ्याचं मन सुद्धा वाचता आलं पाहिजे. हे बघ, म्हणजे त्यांना कशामुळे त्रास होतो, कशामुळे आनंद होतो हे सुद्धा समजता आलं पाहिजे. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ग. ईश्वरी म्हणते की कोणत्या गोष्टी? सुप्रियाताई म्हणतात की कोणत्या म्हणजे आता बघ, एखादी गोष्ट नवऱ्याला न सांगता आपण त्याच्या मनासारखी केली ना की त्यांना खूप आनंद होतो. मग आपल्या जोडीदाराला खात्रीच पटते की सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायची गरजही नाहीये. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं ना की व्यक्त होण्यासाठी जिथे शब्दांची गरज भासत नाही ना, तिथे ते नातं घट्ट होत चालतं. कळलं का? आणि ईश्वरीला प्रेक्षकांनो समजलं आणि ती म्हणते की सुप्रियाताई म्हणतात की बरं मला सांग की तू हे सगळं मला आत्ता का विचारतीयस? आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणजे की ते म्हणजे असंच. आणि इकडे सुप्रियाताई तिची मज्जा घेत असतात आणि म्हणतात की असंच असंच. आणि दोघेही हसतात प्रेक्षकांनो. आणि तेवढ्यात प्रेक्षकांना या दोघींचं हसणं चालू असतं आणि तिकडे अर्णव म्हणतो की बघा बघा कोण आलंय. आणि ईश्वरी बाबांना बघून त्यांच्या गळ्यातच पडते. आणि ईश्वरी म्हणते की बाबा कसे आहात? ईश्वरी म्हणते की बरे आहात ना? बाबा म्हणतात की डोळे मिचकवून सांगतात की हो हो बरं आहेत. आणि ईश्वरी म्हणते की आई बघितलंस ना बाबांना मला पाहून किती आनंद झाला ते? सुप्रियाताई म्हणतात की हो. आणि अर्णव आता तिला चिडवतो आणि म्हणतो की तुला पाहून त्यांना आनंद नाही झालाय, तू हॅप्पी आहेत हे बघून ते हॅप्पी आहेत. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते की अच्छा, बाबांना मी आनंदी आहेत म्हणून आनंद झाला हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती कळतंय का सर? आणि सुप्रियाताई म्हणतात की अगं ईश्वरी, अर्णव म्हणतो की अगं मग तू स्वतः विचार ना त्यांना, ते नेमकं कशामुळे आनंदी आहेत ते. ईश्वरी म्हणते की ठीक आहे. ईश्वरी म्हणते की बाबा नीट उत्तर द्या नेहमीसारखं डोळे मिचकावून. तुम्हाला मी इथे आली आहे ते पाहून आनंद झालात ना? आणि प्रेक्षकांना बाबा उत्तर देत नाही, सगळे त्यांच्या डोळ्यांकडे बघत असतात आणि हे बघून सुप्रियाताईंनाही थोडस चकित वाटतं. आणि प्रेक्षकांना ईश्वरी आईकडे बघते, नमूकडे बघते, नमू सुद्धा एकमेकींकडे बघतात. आणि आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर हॅप्पी आहेत म्हणून तुम्ही आनंदी आहात ना? आणि यावर प्रेक्षकांना बाबांनी डोळे मिचकावले आणि ईश्वरी म्हणती आणि सगळ्यांना हे बघून थोडंसं चकितच वाटतं. आणि ईश्वरी म्हणते की सर खरंच तुम्ही माझ्या बाबांना माझ्यापेक्षा जास्तच चांगलं ओळखायला लागलाय तो. आणि नम्रता म्हणते की बघितलंच इशू, जिजू आणि बाबांची एक टीम तयार झाली आहे, आता आपला पत्ता कट.
आणि सगळेजण हसतात आणि सुप्रियाताई म्हणतात, अर्णव या ना बसा. आणि नम्रता म्हणते, बरं जिजू, तुम्ही सांगितलं तिथून रॉ मटेरियल मागवतोय क्लाउड किचनसाठी. क्लाउड किचनची क्वालिटी पण छान आहेत आणि स्वस्त पण देतात. आणि ईश्वरीला प्रेक्षकांना यातलं काहीच माहीत नसतं बहुतेक, कारण ती अर्णवकडे कशी बघते. आणि अर्णव म्हणतो की ग्रेट. आणि सुप्रियाताई म्हणतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना आम्ही आठवडाभराचे मेनू आधीच ठरवून ठेवतो, म्हणजे खूप सोपं जातं त्यामुळे. आणि अर्णव म्हणतो की मला जे सुचलं ते मी शेअर केलं तुमच्याशी. आणि ईश्वरीला काहीच माहित नसतं म्हणून ती म्हणते की एक मिनिट, हे सगळं काय चाललंय मला नाही कळते. जयुताई म्हणतात की मी सांगते, तुमचं क्लाउड किचन कसं सुरू आहे, तुम्हाला काही मदत हवी आहेत का, असं सारखं विचारत असतात तुझे अर्णव सर. आणि प्रेक्षकांना ईश्वरीला हे ऐकून अर्णव सरांबद्दल अजूनच अभिमान वाटायला लागतो, पण ती काही तसं सांगत नाही. जयुताई म्हणतात, खरं सांगू का इशू, आम्हाला जावई नाही, खरं तर मुलगाच मिळाला आहे. आणि प्रेक्षकांना जयुताईंना खूप वाईट वाटत असतं आणि त्या म्हणतात की कारण ते आपल्याला माहिती की त्या कशा वागल्या आहेत अर्णवसोबत, त्यामुळे त्या म्हणतात की खरं तर हे सगळं कळायला खूप उशीर झाला मला, पण उशिरा का होईना कळलंय मला. आणि त्या प्रेक्षकांना खूप भावूक होऊन जातात. आणि सुप्रियाताई म्हणतात की बरं अर्णव, तुम्ही सांगितलेल्या डॉक्टरांमुळे यांच्या तब्येतीत जरा सुधारणा आहेत. आणि प्रेक्षकांना सुप्रियाताईंनी असं बोलल्यानंतर सगळे बाबांकडे बघतात आणि बाबा मात्र आपल्या नेहमीप्रमाणे डोळे मिचकवतात. आणि प्रेक्षकांना यातलं काहीच ईश्वरीला माहीत नसतं आणि त्यामुळे तिला हे सगळं ऐकल्यानंतर खूपच छान वाटतं आणि अर्णवबद्दल तिच्या मनात अजूनच जागा निर्माण होते. सुप्रियाताई म्हणतात की आम्हाला सगळ्यांना तुमचा खूप मोठा आधार आहे. अर्णवला प्रेक्षकांना एवढं कौतुक सहन होत नाही आणि अर्णव म्हणतो की काकू प्लीज बास, मी परका आहेत का, वी आर फॅमिली. यावर सुप्रियाताई मान डोलावतात आणि हसतात. आणि इकडे अजून ईश्वरीला अजूनच छान वाटतं. आणि नंतर जयुताई म्हणतात, अरे पोहे घ्या. आणि प्रेक्षकांनो जयुताई अर्णवला पोहे देते आणि ईश्वरी तिथे उभी असते. आणि जयुताई म्हणतात की ईश्वरी इकडे ये, पोहे घे. आणि प्रेक्षकांना ईश्वरी पोहे घेते आणि आईजवळ शेजारी बसते. आणि जयुताई म्हणतात की नमोताई चला, क्लाउड किचनला मोठी ऑर्डर मिळाली आहे, मग करायची की नाही. नमोताई म्हणते की बघितलंच ना इशू, आज ड्युटी आत्याची. आणि जयुताई म्हणते की चला. नमो म्हणते की हो आहो आलेच. आणि प्रेक्षकांना सुप्रियाताई म्हणतात की घ्या. आणि प्रेक्षकांना आता ह्या दोघांचं बोलणं चालू असतं, म्हणजे कोणाचं, अर्णव आणि सुप्रियाताईंचं. ते काही त्यांनी दाखवलेलं नाही आहे, ते म्यूट केलेलं आहेत. पण ईश्वरी त्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि अर्णवकडे एक टक लावून बघत असते. आणि ईश्वरी मनोमन म्हणते की खरंच त्या राकेशचं एवढं टेन्शन असूनही सर इथे काय हवं नको ते बघतायत. माझ्या माहेरच्या छोट्या गोष्टींची एवढी काळजी आहेत त्यांना. आणि ईश्वरी म्हणते की सर त्या भडकुचनच्या पलीकडे आणखी काय काय आहात तुम्ही. आणि प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की मिस इंदोर चला, मला ऑफिसलाही निघायचंय. ईश्वरी म्हणते की हो. आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की आई येते मी. आणि ईश्वरी म्हणते की आई नमस्कार करते. आणि दोघंही प्रेक्षकांना सुप्रियाताईंचा नमस्कार करतात आणि सुप्रियाताईंना त्यांना सुखी राहा असा आशीर्वाद देतात. आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की बाबा, आणि त्यांचा आशीर्वाद घेते. आणि ईश्वरी म्हणते की काळजी घ्या बाबा. आणि ईश्वरी म्हणते की आई काळजी घे. सुप्रियाताई म्हणतात की हो. आणि प्रेक्षकांनो इकडे दोघं जण बाहेर येतात आणि ईश्वरी प्रेक्षकांनो तिच्या तंद्रीतच असते. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी तुला आधी घरी सोडतो आणि मग मी ऑफिसला जाईल. आणि दोघं चालत असताना ईश्वरी जोरात पडते आणि त्याच्या अंगावर येऊन म्हणजे पडते. आणि आपल्याला तर नेहमीप्रमाणे माहीतच आहे की अर्णव तिला सावरतो. आणि इथे मस्त या मालिकेचं रोमॅन्टिक आणि टायटल सॉन्ग लागतं. आणि प्रेक्षकांना ह्या टायटल सॉन्गमध्ये ते एकमेकांकडे बघतायत आणि मग्न झालेले आहेत. आपण आता इथेच या मालिकेचा एपिसोड संपवतो, कारण खरंच संपलेलाच आहेत. आपण आता प्रोमो बघूयात. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला ही मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपण प्रोमोमध्ये बघूयात की काय दाखवलंय ते. सुप्रियाताई म्हणतात की अर्णव कसा इशूच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत ना, तसेच त्यावेळी तुम्ही उभे होतात माझ्यासाठी. आणि सुप्रियाताई म्हणतात की तुम्ही नसतात ना, तर त्यावेळी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं कायमचं. आणि प्रेक्षकांनो, अर्णवला आठवतं की फोन राहिला आतमध्ये आणि अर्णव म्हणतो की ईश्वरी म्हणते काय झालं, अर्णव म्हणतो की फोन राहिला आतमध्ये. आणि सुप्रियाताई त्या बाबांना सगळं सांगत असतात की त्या दिवशी सुप्रियाताई म्हणतात की आजही तो दिवस आठवला की अस्वस्थ होतं. त्या बाई म्हणाल्या होत्या की हमखास नोकरी देते, म्हणून मी इंटरव्ह्यूला गेले आणि कसलाही वाटेल मागचा पुढचा कसलाही विचार न करता लोक वाटेल ते बोललं माझ्यासाठी आणि त्या माणसाबद्दल सुद्धा. आणि प्रेक्षकांनो, आता माहीत नाही ईश्वरी आणि अर्णवने या दोघांनी ते ऐकलं आहेत की नाही आणि ईश्वरी आवाज देते की आई. आणि प्रेक्षकांनो, असं बोलून इथेच ह्या मालिकेचा प्रोमोही संपतो. आता प्रेक्षकांनो, आपल्याला माहीत नाही ईश्वरी आणि अर्णवने हे सगळं ऐकलं आहेत की नाही. जर हे आपल्याला बघायचं असेल तर आपण उद्या पुन्हा भेटू ह्या मालिकेच्या रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.